आमदारकीसाठी कडू महाराजांनी घेतलेली ही समाधी म्हणजे समाजकारणाच्या नावाखाली सुरू असलेल्या ढोंगाचा पर्दाफाश आहे. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार आहे. भाजपाची गाडी आता फुल झालेली आहे, चढायलाही जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष आणि मेंढ्यांच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारामध्ये आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झालेली आहे आणि उद्या मेंढ्याचे आमदारही भाजपमध्ये जातील. मेंढ्या रिकामे होतील तेव्हा आताची समाधी अवस्था सोडून कडू महाराजांसारखे लोक भाजपचा भंडारा उधळतील. मित्रहो, प्रहारचे बच्चू कडू अखेर आपलं सगळं काही सोडून एकनाथ शिंदे यांच्या तंबूत जाऊन विसावले एकदाचे. बच्चू कडू काही जरी कारण सांगत असले ना तरी सुद्धा ते सत्तेसाठी आणि एका आमदारकीसाठी शिंदे गटामध्ये दाखल झालेले आहेत असं त्यांचेच कार्यकर्ते पदाधिकारी आता म्हणू लागलेले आहेत, अगदी उघडपणे बोलू लागलेले आहेत. बघा, खुर्चीचा मोह भल्या भल्याना आपलीच प्रतिमा कशी डागाळायला लावतो याचं हे एक सर्वोत्तम आणि मोठं उदाहरण आहे. मित्रांनो, सामनाच्या अग्रलेखामध्ये तर आज बच्चू कडू यांची सॉलिड धुलाई केली गेली आहे. सामनानं ही धुलाई कशी केली आहे बघा मित्रांनो, अत्यंत उपरोधिक उपहासात्मक ही धुलाई आहे. बघा काय म्हटलंय सामनानं. अमरावती विभागात बराच काळ आमदार आणि मंत्री असलेले श्रीमान बच्चू कडू यांनी स्वतःला मिंदे गटामध्ये विलीन करून जिवंत समाधी घेतली. या समाधी सोहळ्याला स्वतः उपमुख्यमंत्री मिंदे आणि कडू यांचे अनुयायी हजर होते. कडू यांचा हा समाधी आणि समर्पणाचा सोहळा आटपल्यानंतर त्यांचा राजकीय वैकुंठाचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी त्यांचे नवे गुरु महाराज मिंदे यांनी कडू महाराजांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यामुळं समाधी अवस्थेत कडू यांना देव दिसला. कडू हे विधानसभा निवडणूक हरले तेव्हापासून ते पाण्याबाहेर पडलेल्या माशाप्रमाणे तडफडताना दिसत होते. एका सामाजिक कार्यकर्त्याची ही तडफड समाजाला अस्वस्थ करणारी आहे. कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चे काढले, आंदोलनं केली, दिव्यांगाच्या वंचिताच्या प्रश्नावर सतत आवाज उठवला. त्यांच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रात काम करीत होते. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री होते. पण मिंदे गट फुटला, सरकार पडलं तेव्हा हा सेवाभावी कार्यकर्ता सुरत, गुवाहाटी, गोवा अशी तीर्थयात्रा करून महाराष्ट्रात परतला आणि गंगेत डुबकी मारून आल्याचा आनंद घेत सरकार दरबारी फिरत राहिला. त्यामुळे लोकांना त्यांचं खरं रूप दिसलं. कडू हे समाजसेवेचा बोरखा पांघरून राजकारण करणारे आणि स्वार्थ साधणारे व्यक्तिमत्व आहे. अशा लोकांचा भरणा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाढलेला आहे. कडू हे त्यांचे मार्गदर्शक आदर्श म्हणून पुढे आलेले आहेत. आपण मूळचे शिवसैनिक असल्याचं ते सांगतात, पण शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून मोठ्या सेवाभावी वृत्तीनं त्यांनी तेव्हा शिवसेना आणि हिंदुत्व सोडलं. ते निधर्मी झाले. लोकांनी त्यांना बिनपक्षाचा उमेदवार म्हणून निवडून दिलं. त्यानंतर ते फडणवीस, मोदी यांच्या भूमिकेवर टीका करीत राहिले आणि महाविकास आघाडीत मंत्रिपदाची शिदोरी मिळवली. कोविडच्या काळानंतर सत्ता बदलाची चाहूल लागताच अपंग शेतमजुरांच्या कल्याणासाठी त्यांनी मिंद्याची भलावण सुरू केली. ही भलावण करून ही मंत्रिपद मिळालं नाही तेव्हा पुन्हा सरकारवर टीका सुरू केली, उपोषणं, आंदोलनं सुरू केली. कडू महाराज 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरले. त्यांची आमदारकीची वस्त्र जनतेनं उतरवली तेव्हापासून त्यांची तडफड सुरू झाली. आता या तडफडणाऱ्या आत्म्यांच्या शरीरावर नवीन वस्त्रे परिधान करून मिंदे पक्षात प्रवेश केलेला आहे आणि पुन्हा आमदार म्हणून प्राणज्योतीचा दिवा पेटवला. आमदारकीसाठी कडू महाराजांनी घेतलेली ही समाधी म्हणजे समाजकारणाच्या नावाखाली सुरू असलेल्या ढोंगाचा पर्दाफाश आहे. यापुढे कडू महाराज हे मिंदेची ताकद वाढवण्यासाठी प्रामाणिक काम करणार आहेत. मात्र त्याआधी त्यांचं विधान होतं की आम्ही मिंद्यासोबत आमदारकीसाठी जाणार नाही.
आमदारकीसाठी मिंद्यासोबत जाण्या एवढे आम्ही नालायक नाही. कडू महाराजांनी हे 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं. आज मात्र त्याचा त्यांना विसर पडला आणि ते मिंदेवशी झाले. अमरावतीमध्ये बच्चू कडू विरुद्ध रवी राणा असा संघर्ष आहे. 2 नौटंकामधला हा संघर्ष म्हणजे जनतेला मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. राणा यांना भाजपने उमेदवारी दिली तेव्हा ही लाचारी असल्याची टीका या बच्चू कडू यांनी केली होती. मग आता कुठं कडू महाराजांनी जी समाधी घेतली ती लाचारीची कोणती पायरी समजायची? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटलाच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती आणि मग त्यावर हिम्मत असेल तर मोर्चा काढून दाखवा अशी आव्हानाची भाषा मंत्री गुलाबराव पाटलांनी केली. पुढं हा मोर्चा काही निघाला नाही आणि आता खुद्द कडू महाराजच मिंद्याच्या गुलाब सेनेत विलीन झाले. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाचं हे विचित्र स्वरूप आहे. आमदारकी नसेल तर काम करता येत नाही, कार्यकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करता येत नाहीत असं या कडू यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या, दिव्यांगाच्या, विधवांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आपण मिंदे यांच्याशी हात मिळवणी केली असे खुलासे कडू महाराज करीत आहेत. पण त्याची पूर्ती बेअब्रू या समाधी प्रकरणामध्ये झाली आहे. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार आहे. भाजपाची गाडी आता फुल झालेली आहे, चढायलाही जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष आणि मिंध्यांच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारामध्ये आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झालेली आहे आणि उद्या मिंध्याचे आमदारही भाजपमध्ये जातील. मिंदे रिकामे होतील तेव्हा आताची समाधी अवस्था सोडून कडू महाराजांसारखे लोक भाजपचा भंडारा उधळतील, फडणवीस मोदी यांचा जप करतील आणि दिव्यांगाच्या न्यायासाठी भाजपच्या गाडीला लटकण्याचा प्रयत्न करतील. कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचं ढोंग आहे, घसरलेल्या राजकीय पातळीचं चित्र आहे. विधान परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीला निघालेले आहेत. दिव्यांग, शेतकरी, विधवा मात्र जिथे होत्या तिथंच आहेत. मित्र हो, सामनाच्या या अग्रलेखाशी तुम्ही सहमत आहात का? तुम्हाला हा अग्रलेख कसा वाटला जरूर सांगा बरं. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे, विनंती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.